धावांचा पाठलाग करत असताना मात्र पराभूत झाला। परंतु मोस्ट ऑफ मगाशी देखील संघनायकाने सांगितलंय का की इथे मोस्ट ऑफ टॉस जिंकल्यानंतर पहिले क्षेत्ररक्षण घेतात, अगदी डोळे झाकून घेतात, म्हणजे मागच्या लोकांनी जी वाट दाखवली त्या वाटेवरती बिंदास चालतात, त्यामध्ये कुणी बदल करत नाही। या पाठीमागे काय असतं की धावांचा पाठलाग करणं सोपं आहे हे स्पष्ट झालेलं आहे। मोस्ट ऑफ 90% संघ इथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतात। सकाळपासून 3 मॅच असे झालेत की टॉस जिंकलेल्या संघापैकी 3 मॅच पैकी टॉस जिंकलेले संघ 2दा जिंकलेत आणि टॉस हरलेला संघ 1दा जिंकलाय। चला मैदानामध्ये इथे शिरगाव संघानं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। खाटेगर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये यवना दाखल झालेली आहे। विनायक आणि देवीदास सलामीची जोडी, स्ट्राइक एंड वरती देवीदास असेल, नॉन स्ट्राइक एंड वरती विनायक, तर गोलंदाजीसाठी रुपेश। शिरगाव संघाचा रुपेश गोलंदाजीसाठी तयार। फील्ड सेटिंग आपण पाहू शकतो। 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला 38 सर्कलच्या लाईन वरती। पहिलाच चेंडू रिव्हर्स पूल करायचा प्रयत्न फसला, झेल बाद। पहिला फलंदाज 0 वर बाद। शून्यावरती पहिला फलंदाज बाद। शून्यातून सुरुवात, अत्यंत अडचणीची सुरुवात या ठिकाणी आहे। सुरुवात खराब असल्यानंतरही कारकीर्द घडवता येते। सुधीर फडके तुम्हाला माहित असेल, त्यांना अत्यंत अडचणीच्या काळात हार्मोनियम विकावा लागला होता। गदी माडगुळकरांना उदबात्य विकावा लागल्या होत्या। जॉनी लिव्हरनं पेन विकलेले आहेत, तर अक्षय कुमारनं हॉटेलमध्ये वेटरचं काम केलेलं आहे। या लोकांची सुरुवात होती, अत्यंत खराब होती, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी काय इतिहास घडवलाय, किती मोठं साम्राज्य तयार केलं हे आपण बघितलंय। आज काटेगर संघ शून्यातून पुढे जातो। 1 धाव धावफलकावरती पहिलं षटक सुरू असताना धीरूभाई अंबानींना पेट्रोल पंपावरती क्लर्कची नोकरी करतानाही बघितले। अब्दुल कलाम यांना पेपर वाटताना टाकताना बघितलेलं आहे। या मंडळींनी उभं केलेलं साम्राज्य निश्चित मोठं आहे। उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, प्रयत्न फसला तिथे। निर्धाव चेंडू, 1 गडी बाद 1 या स्थितीमध्ये आपण बघू शकतो खाटेगरला पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्ले सुरूच आहे। शॉर्ट थर्ड मॅन, बॅकफुट पॉइंट, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर, डिवाइड इश मिड ऑफ, तर शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे 2 क्षेत्ररक्षक लेग साइडला 38 सर्कल वरती उभे आहेत। डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू। 1 धाव अपेक्षित आहे। 1 धावी बरोबर धाव फलकावर 2 धावा। पहिल्या षटकामध्ये कोंडी करतोय गोलंदाज, फलंदाजांची कोंडी करतोय त्यांना खिंडीत गाठतोय, कात्रीत पकडतोय। खिंड लढवायची कशी ते बाजीप्रभू देशपांडेंना विचारलं पाहिजे। त्यांचा इतिहास बघा, खिंड कशी लढवायची तुम्हाला कळेल। अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर असलेला हा फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला जातो। 2 धावा। विशेष म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की त्याने त्यानंतर जो पहिला फलंदाज बाद झाल्यानंतरही बॅट वर करू दिली नाही फलंदाजांना। सगळे फटके जमिनीच्या समांतर खेळलेले आहेत। कुठलाही एकही फटका असा नाही की हवेतून खेळता आलाय फलंदाजांना। आणि लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळायचं असेल तर तुम्हाला हवेत फटकेबाजी करावीच लागते। यावेळेसही चेंडू खालीच आहे लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकडे, तिथे खराब क्षेत्ररक्षण। आय थॉट, मला वाटतं आय थिंक संघनायक तिथे असावा, सचिन दोरगे, सचिन चोरगे, आणि तिथे 1-2 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो। 6 धावा, चांगलं षटक आहे पहिलं जे षटक रुपेशने टाकलं होतं। 1 गडी बाद 6। खाटेगर पहिल्या षटकाचा खेळ संपला। दुसरं षटक आता सुरू होणार आहे। सचिन चोरगे संघनायक एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडूनही चुका होऊ शकतात। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ख्याती आहे।
खर तर एखादी मला वाटतंय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील ते सेवा करतायत, सचिन चोरगे साहेब आपण म्हणू त्यांना. तसं पाहिलं तर मी असं ऐकलेलं आहे की पोलिसांची फिल्डिंग खूप टाईट असते, नाही का. एखाद्या गुन्हेगाराला त्यांनी जर सापळा लावला ना तर त्या सापळ्यातून त्याला सुटणं मुश्किल होऊन बसतं. जरी मैदानामध्ये सचिन चोरगे साहेबांकडून एखादं चूक होईल, खराब फिल्डिंग होईल, परंतु त्यांच्या पोलीस दलामध्ये सेवा करत असताना तिथे मात्र टाईटच फिल्डिंग असणार. तिथे असं चूक करून चालणार नाही. आणि तिथे ख्याती आहे. खर तर एखाद्या व्यक्तीची ख्याती कौशल्य एखाद्या क्षेत्रामध्ये तयार होतं ना, ते एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी खूप दिवस सातत्यानं मेहनत करावी लागते, कन्सिस्टन्सी सातत्य ठेवावं लागतं, तर त्याला तशा प्रकारच्या उपाध्या मिळतात, तशा प्रकारची ख्याती मिळते, प्रसिद्धी मिळते. तर त्या पाठीमाग खूप मोठी मेहनत असते, परिश्रम असतात आणि सातत्यपूर्ण काम असतं, तर ते गोष्टी होत असतात. यावेळेस डाव्या यष्टीवरचा हा चेंडू होता, फ्लिक करायचा आहे, हलकसा अपील तिथे पंचांकडे, मात्र कुठलाही परिणाम पंचांवरती नाही. धावफलकावरती एका धावेची वाढ होईल आणि इथे 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खाटेकर. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होणं हा एक मोठा धक्का होता. मला वाटत नाही की हा संघ त्या धक्क्यातून अजून सावरलाय, कारण कुठेही मोठा फटका नंतरच्या 6 चेंडूंमध्ये बघायला मिळाला नाही. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर अशी रचना आहे. सीमारेषेवर कव्हरला खेळलेला प्रयत्न, तिथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, दुसरा फलंदाज देखील परतला. दोन फलंदाज बाद झाले, 2 गडी बाद 7. या नाजूक स्थितीमध्ये आपण बघू शकतो, स्थिती कितीही नाजूक असली तरी सुद्धा त्यावरती मात करता येते. अनेक वेळा विपरीत परिस्थिती असते आणि तरी देखील अनेक लोकांनी मोठा पराक्रम केलेला आहे. तुम्हाला आवर्जून मी एक उदाहरण सांगेल. विल्मा रुडॉल्फ एक अशी मुलगी होती जी पायाने अपंग होती. जन्मताच जन्म झाल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये तिच्या आईला कळलं की आपली मुलगी पायाने चालू शकत नाही. खूप उपाय केले, 80 किलोमीटरवरच्या दवाखान्यात घेऊन गेली, उपाय केले, परंतु ती काय उभे राहत नव्हती. परंतु सातत्याने डॉक्टरांनी सांगितलं की ती पायाने चालू शकणार नाही, परंतु आईचा विश्वास होता. कुणीतरी सांगितलं की तुम्ही पायाची मालिश करत चला. 12 वर्ष मालिश केली, अखेर तिने पाय थोडासा पकडायला सुरुवात केली. 1956च्या ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेकडून कांस्य पदक तिने पटकावलं होतं धावण्याच्या शर्यतीत. 1960च्या ऑलिम्पिक मध्ये तिने 3 गोल्ड मेडल पटकावली होती अमेरिकेसाठी धावण्याच्या शर्यतीत. चेंडू आखूड टप्प्याचा होता, इथे कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचेल. 2 धावा इथे मिळत आहेत खाटेगर संघाला. थोडा वेळ थांबलेला धावफलक हळूहळू चालायला लागलेला आहे. 2 धावांबरोबर धावफलकावरती 9 धावा. अवघड परिस्थितीमधून देखील यश मिळवता येतं, फक्त पाहिजे दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी, जिद्द, साहस आणि चिकाटी. बस. वा, पूल तर केला चेंडू, पण किती लेंथ पिकअप करतोय क्षेत्ररक्षक तिथे. अति आत्मविश्वास हेच म्हणेल मी तर तिथे, कारण क्षेत्ररक्षक चेंडू पूर्णपणे साईट होत होता. चेंडू जागेवरती पाय हलवण्याची सुद्धा गरज होती, परंतु झेल घेण्याचं जे तंत्र आहे ते मला खराब दिसलं, कारण त्याने डोक्याच्या वर हात नेला होता. चेंडू हातात आल्यानंतर तो हात खाली अजिबात आणला नाही, तो तिथंच ठेवला होता. ज्ञानेश्वर इज देअर. तंत्र चुकलं की सगळं चुकतं. आतलीकडे यष्टीरक्षक खूप वेगाने चेंडूवरती झेपावतोय, धाव मिळत नाही. धावफलकावरती तुम्ही बघाल 11 धावा. तुम्ही बघितलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण टीव्हीवरती बघतो की एखाद्या वेळेस झेल घेत असताना तो खेळाडू स्वतःला झोकून देतो खाली, गरजही नसते पडायची तरी पडतो. त्याला कारण काय असतं की चेंडूचा वेग हा तुमच्या शरीरामध्ये सामावला पाहिजे, तर तुम्ही तो झेल टिपू शकता. उजव्या यष्टीच्या बाहेर निर्धाव चेंडू आणि षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 11 धावा. आता
आमच्या पुण्याकडे आम्ही फारसा रेल्वेने प्रवास करत नाही, परंतु तुम्ही मंडळी मला वाटतं बरेचसे लोकल ट्रेनने प्रवास करणारी मंडळी असतात. ट्रेनमध्ये चढायचं असेल तर तुम्ही असं सरळ उभे आहे आणि ट्रेनमध्ये लगेच चढला असं होत नाही. ते ट्रेन जर सुरू झालेली असेल तर ट्रेन बरोबर थोडं धावावं लागतं, मग तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवेश करता येतो. उतरायचं असेल तर उतरून सरळ चालू शकत नाही तुम्ही. उतरल्यानंतर तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती थोडंसं चालावं लागतं, कारण जे स्पीड रेल्वेचं तुमच्या शरीरात असतं ते स्पीड जर तुम्ही जागेवरती ब्रेक केलं तर तुम्ही पडाल. त्यासाठी शरीराला तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जावं लागतं. कॅच घेताना सुद्धा तीच परिस्थिती आहे. झेल घेताना तुम्ही ज्यावेळेस चेंडू हातामध्ये येत असतो त्यावेळेस हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला चेंडूच्या वेगाबरोबर हात खाली आणावा लागतो. त्यावेळेस तो चेंडूचा स्पीड तुमच्या शरीरात सामावतो आणि चेंडू हातामध्येच राहतो. अन्यथा चेंडू हातामधून उडतो. आता यासाठी तुम्हाला मला न्यूटनचा लॉ शिकवावा लागेल, तर ते समजेल तुम्हाला. जाऊ मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झाले आणि धावफलक आहेत 11 धावा. एखादे वस्तू ज्यावेळेस तुम्ही बल प्रयुक्त करता एखाद्या वस्तूवरती, तेवढंच बल ती वस्तू तुमच्यावरती प्रयुक्त करत असते. आणि त्यामुळे तुम्ही जर हात हलवला नाही तर चेंडू काय करतो, तुमचा हात सुद्धा चेंडूला तेवढा विरोध करत असतो आणि तो ऑटोमॅटिक खाली पडत असतो. दरम्यान जाऊ मैदानामध्ये 3ऱ्या षटकाची सुरुवात इथे झालेली आहे. वैभव गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाजांनी चांगले काम केले. 2 षटकामध्ये 1 गडी बाद, 2 गडी बाद, 11 धावा. फुलर लेनचा चेंडू आणि इथे क्लीन बोल्ड. यॉर्क लाईन मध्ये चेंडू होता. फलंदाज बाद. सामन्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना रोखले आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले संपल्यानंतरही विकेट मिळवलेल्या आहेत. पहिलं षटक वैभवच्या हातामध्ये आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याला यश मिळालंय. ज्यावेळेस अशी परिस्थिती असते गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं तर त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि अधिक वेशानं तो आक्रमण करू शकतो. त्यावेळेस तो जास्त धोकादायक ठरू शकतो. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, चौकार मारल्यानंतर फलंदाजाची तीच परिस्थिती असते, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यानंतर अशा आत्मविश्वास दुणावलेल्या गोलंदाजाला रोखणं हे फलंदाजाला कसं शक्य होते ते पाहू. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा तोच टप्पा होता. यॉर्क मध्ये त्याने लागोपाठ दुसरा चेंडू यॉर्कवर टाकला, परंतु यावेळेस फलंदाज सक्षमपणे त्या चेंडूला समोर गेला. लॉंग ऑफला खेळलेला फटका 1 धावा देऊन जातोय. 12 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 गडी बाद 12. खाटेकर क्षेत्ररक्षणामध्ये खूप मोठा बदल केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. हेतू समजला नाही, परंतु तिथे खूप छोटा क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत होता. कदाचित 13-14 वर्षाचाच हा मुलगा असेल आणि असं असतानाही तो गावच्या संघात खेळतोय. 2 झेल त्याने तिथे पकडलेले आहेत. खूप लहान असताना देखील तुमच्यावरती क्रिकेटचे संस्कार होणं, त्याच्यामध्ये तुम्ही निपुणता मिळवणं हे महत्वाचं असतं. वयाच्या 14व्या वर्षी मी सुद्धा गावाच्या संघामध्ये खेळत होतो, अगदी 8वीला असल्यापासून. पण माझं करिअर लवकर संपलं. मी कॉमेंट्री करायला लागलो. मला म्हणायचे तू कॉमेंट्री कर, आम्ही आमचा फिल्डर फिल्डिंगला पाठवू. आणि विशेष म्हणजे हा जो क्षेत्ररक्षक आहे छोटा समोर, तो मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द मॅच आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस कट केलेला चेंडू कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आणि मला वाटतंय आता त्याचं वय कळेल आपल्याला थोड्या वेळानंतर. गेल्या वर्षी सुद्धा तो संघात होता. 14 वर्षाचा आहे तो. वयाच्या 13व्या वर्षीच त्यानं अतिशय चांगली कामगिरी करत मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावलाय धडाकेबाज चषक मध्ये. ही चांगली गोष्ट आहे आणि निश्चित प्रकारे त्यानं त्याच्या गुणवत्तेला न्याय दिला पाहिजे.
स्क्वेअर लेगला हा चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडं आणि चौकार, 4 धावा. गुणवत्तेला न्याय देणं, आपल्यामध्ये जर गुणवत्ता असेल तर त्या गुणवत्तेशी कधी प्रतारणा करायची नाही कोणत्याही खेळाडूनं. षटक संपेल, मला वाटतं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर 19 धावा. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला बघायला मिळते. 3 गडी बाद 19 आणि ड्रिंक ब्रेक देखील मैदानामध्ये आहे. चला, आपल्याकडे थोडा वेळ आहे तर आपण त्या गोष्टीवर चर्चा करू. कारण खर तर गुणवत्ता ही प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते. काही लोकांना ती गॉड गिफ्ट असते, दैवी देणगी असते. परंतु तुम्ही जर त्या गुणवत्तेला न्याय दिला नाही तर मात्र ती तशीच कोमेजून जाऊ शकते. आता क्रिकेटमध्ये जर एखाद्या खेळाडूमध्ये तशी गुणवत्ता असेल तर त्याला तसं योग्य प्रशिक्षक मिळणं सुद्धा महत्वाचं आहे. प्रशिक्षक मिळाल्यानंतर त्याने सुद्धा स्वतःहून पूर्णपणे त्यामध्ये झोकून देऊन काम केलं पाहिजे. अलीकडे आपण म्हणतोय, मला वाटतं नटराजन नावाचा खेळाडू आज भारतीय संघामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खूप चांगली कामगिरी त्याने केली. विशेष म्हणजे त्याची आई धुळीभांडी करते आणि वडील सुद्धा असंच काम करतात. आणि इतक्या गरीब घरातून सुद्धा आलेला खेळाडू जर भारतीय संघामध्ये चमक दाखवत असेल, उमेश यादवची परिस्थिती, बुमराची परिस्थिती वेगळी नाहीये. हार्दिक पंड्याचं, कुणाल पंड्याची तुम्हाला परिस्थिती जाणून घ्या. पृथ्वी शॉ दूरवरून, फक्त पृथ्वी शॉ मध्ये गुणवत्ता आहे म्हणून त्याचे वडील त्याला मुंबईला घेऊन येतात. काही काळ फुटपाथ वरती राहतात, वडापाव खाऊन दिवस काढतात आणि त्यांचा मुलगा भारतीय संघामध्ये महत्वाची जागा पटकावतो. हे एका दिवसात शक्य होत नाही. त्या पाठीमागे खूप कष्ट आहेत, खूप अडचणींचा सामना केलेला असतो आणि त्यावेळेस कुठेतरी यश मिळतं. मनात विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. इच्छाशक्ती सुद्धा तितकीच महत्वाची असते. अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की ज्या खेळाडूंनी, झहीर खानची काय परिस्थिती आहे, मी त्याच्या गावात जाऊन आलेलो आहे. महाराष्ट्रात संधी नाही तर बडोद्याला गेला, तिथं संधी मिळवली आणि परत मुंबईच्या संघामध्ये आला. सन्मानाने सचिन तेंडुलकरनं खास बोलावून घेतलं की मुंबईच्या संघामध्ये खेळ. आंतरराष्ट्रीय स्तरावरती झहीर खानने केलेला पराक्रम हा आजही आपण विसरणार नाही. अनेक सुंदर क्षण त्याने आपल्याला दिलेले आहेत. पण या पाठीमागं मेहनत तितकीच मोठी आहे आणि म्हणून ज्यांच्या खेळाडूंमध्ये जर गुणवत्ता असेल तर नक्कीच सामाजिक क्षेत्रातील काही मंडळींनी त्यांच्यासाठी पुढे आलं पाहिजे. आई वडिलांनी देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कुटुंब पाठीमागे असेल तर बऱ्याचशा गोष्टी सहज शक्य होतात. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, बाहेरची कड, यष्टीरक्षक खाली, फलंदाज बाद, चौथा धक्का खाटेघरला. पूर्व पुण्य कधी कामाला येत नाही. तिथे तुम्हाला प्रत्येक सामना हा नवा असतो. प्रत्येक सामना तुम्हाला नव्यानं प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. सचिन तेंडुलकर रिटायर होणार होता. सेलिब्रिटी मॅच जवळपास आपण मुंबईमध्ये आयोजित केली होती. त्या सामन्यामध्ये सुद्धा सचिन तेंडुलकर सकाळी मैदानावरती आला. त्याने 1 तास सराव केला. 1 तास सराव केला. शेवटच्या मॅच मध्ये, आता शेवटची मॅच आहे माझी करिअरची, मी कशाला सराव करील, पण तरी सराव केला. म्हणजे इथं पूर्व पुण्याही नसते. तुम्ही अगोदर किती चांगलं खेळा, तुम्हाला जर परत सिद्ध करा, परत स्वतःला सिद्ध करावं लागतं. यावेळेस चेंडू खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा खूप वेगवान प्रयत्न आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचेपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 21 धावसंख्येवरती पोहोचतायत चौथ्या षटकामध्ये. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खाटेघर.
नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला शिरगावच्या संघ नायकाने, तो अत्यंत चांगला निर्णय आणि तो यशस्वी ठरवलेला आहे त्यांच्या गोलंदाजांनी. पॉवर प्ले संपल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमारेषा कव्हर करतायत. डाव्या एष्टीवर टाकलेला चेंडू एष्टीच्या बाहेर आहे, वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक 22 धावा. पकड मजबूत बनवल्यानंतर ती कायम ठेवणं हे एक आव्हान असतं. थोडी सैल झाली, तुम्ही कुस्ती बघितली असेल, कुस्तीमध्ये 2 पैलवान एकमेकांच्या समोर असतात. एखाद्याचा थोडा जरी पकड सैल झाली की लगेच प्रतिडाव पडतो. डाव्या एष्टीवर चेंडू. गोलंदाजाचं मला कौतुक करावं लागेल, कारण फील्ड सेटिंगच्या अनुसार गोलंदाजी करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि तुम्ही बघितलंच का, डाव्या हाताच्या फलंदाजासाठी 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला कव्हर करत होते. अशा परिस्थितीमध्ये डाव्या एष्टीवरती तो चेंडू टाकणारच. एक वाईड पडला तिथे, परंतु ही योजना होती आणि योजने बरहुकूम खेळ करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. धावफलकावरती जायचंय 23 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना 4 गडी बाद 23. अजूनही धावांसाठी प्रचंड झगडावं लागते, संघर्ष करावा लागतो खाटेघरला. पूलचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक ऑन साइडला तिथे आहे. 2 क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करावे लागले. 2 धावांबरोबर 25 धावा. 6 धावा या षटकामध्ये आल्यात. गडी देखील बाद करण्यात यश आलंय. मला वाटतं 4ही गोलंदाजांनी गडी बाद केलेले आहेत. यस, तुषारचं हे दुसरं षटक आहे. या अगोदरच्या षटकामध्ये देखील तुषारला यश मिळालं होतं. यावेळेस मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार. षटकार. महत्वाचं असतं, कारण त्यानंतर डिफेंड करताना देखील आत्मविश्वासांमध्ये निर्माण करायचा असेल तर धावा काही गाठीशी असाव्यात. ओहो, कव्हरला खूप छान फटका आहे. डीपेक्षा कव्हर सीमारेषेच्या बाजूला. क्षेत्ररक्षकानं अप्रतिम क्षेत्ररक्षक, मला वाटतं तो छोटा क्षेत्ररक्षक तिथे असावा. दर्शन इज देअर. अप्रतिम, खूप छान प्रकारे तो हॅलो शेवटपर्यंत आला आणि काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. 44 धावा. धावफल माफ करा, 34 धावा. हॅलो, शेवटचं षटक मैदानामध्ये टाकलं जाईल आणि दर्शनला गोलंदाजीवरती आणलं जात आहे. छोटा गोलंदाज दर्शन शिंदे. कमी वयामध्ये झेप घेणारे अनेक माणसं तुम्हाला बघायला मिळतील. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला होता. 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. 17व्या वर्षी राज्यकारभार हातात घेतला होता अहिल्यादेवी होळकरांनी. ही माणसं किती प्रतिभावान असतील याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. कमी वयामध्ये दर्शन शिंदे वयाच्या 14व्या वर्षी धडाकेबाज चषकामध्ये गोलंदाजी करतोय. त्याचं कौतुक निश्चित आहे. चांगला रनअप आहे त्याच्याकडे. वाह वाह वाह, या खेळाडूकडे डेथ ओव्हर साठी आणलाय. अनुभव आहे त्याच्याकडे, कारण गेल्या वर्षी त्याचं पदार्पण झालेलं असेल 12-13व्या वर्षीच आणि आता सुद्धा तो अप्रतिम गोलंदाजी करतोय. मला माहिती, मी ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा अलीकडे खूप चांगले गोलंदाज आहेत ज्यांनी खूप कमी वयामध्ये सुरुवात केली होती. पुन्हा एकदा येऊ दिला चेंडू. बाहेर जाणाऱ्या चेंडूला ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला. तिथं फेक येते यष्टीरक्षकाकडे. आता फेक मध्ये ताकदच नव्हती. थ्रो करण्यामध्ये जे टेक्निक आहे त्यामध्ये क्षेत्ररक्षक तिथे अपयशी ठरला. 2 धावा इथे मिळत आहेत. धावफलकावरती 36 धावा. दर्शन शिंदे
राहुल जोगडियाचं उदाहरण मी निश्चित प्रकारे देईल इथे, कारण तो देखील वयाच्या 12व्या वर्षीत ओपन टीम मध्ये होता. बाहेर जाणारा चेंडू, बाहेरची कड आणि इथे फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिलं विकेट, पहिलं यश मिळतंय दर्शन शिंदेला. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर टॉस बॉक्स मध्ये या. शिंदीपाडा विरुद्ध बेलपाडा, दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ताबडतोब. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 आणि गडी बाद झालेत 5. दर्शन शिंदेला मिळालेलं यश, अप्रतिम गोलंदाजी दर्शन शिंदेची मैदानामध्ये. विशेष म्हणजे टप्प्यावरती त्याचं खूप चांगलं कंट्रोल आहे आणि मोमेंट अफलातून आहे त्याच्याकडे. आखूड टप्प्याचा चेंडू, बाहेरची कड आणि दुसरा फलंदाज देखील बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दर्शन शिंदे, कमालीची गोलंदाजी. दर्शन शिंदे गोलंदाजी मार्कवरती. छोटा खेळाडू आहे, परंतु खाटेगर संघाला त्यानं 2 जबरदस्त हादरे दिलेत. आता तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. मला वाटतं चांगल्या मार्गदर्शनाची या पुढच्या काळामध्ये गरज असेल ती दर्शन शिंदेला. चांगला व्यायाम, चांगला आहार, सातत्यानं सराव जर ठेवला तर तो निश्चित प्रकारे मोठं भविष्य आहे दर्शन शिंदेकडे. चांगलं मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला माहित आहे की नुसतं फिजिकली, फक्त फिजिकली तुमचं मार्गदर्शन चालत नाही, तर मेंटली, मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही कणखर असलं पाहिजे लढतीसाठी, आणि त्यासाठी एक वेगळी ट्रीटमेंट असते. हॅट्रिकची संधी होती तिथे, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे एसटी उद्ध्वस्त होते. रनआउट, धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 6. संघनायकांना विनंती आहे, उपस्थित राहा. पाहुणे तिथे उपस्थित आहेत. शिंदीपाडा आणि बेलपाडा. एक चेंडू फक्त राहिलेला असावा या षटकातले. फक्त एक चेंडू शिल्लक आहे आणि बरोबर चेंडू संपल्यावर आपण टॉस तिथे करणार आहोत. शिंदीपाडा बेलपाडा या. तर 2 गडी बाद करणारा दर्शन शिंदे या सामन्याचा हिरो ठरलाय. स्लोवर 1 मात्र ओळखला चेंडूला. स्वीपचा हा फटका खूप चांगला आहे आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळत आहेत. 36 वरून पुढे 40 पर्यंत पोहोचतायत. खाटेगर विजयासाठी 41 धावांचं आव्हान असेल शिरगाव संघासमोर.
बेलपाडा संघनायक उपस्थित आहेत. शिंदीपाडा संघाचे संघनायक. मॅच सुरू होणार आहे. माफक धावसंख्येवरती हा सामना इथे सुरू होईल. सन्माननीय देवीदासजी कराळे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. मॅच रेफरी योगेशजी अधिकारी तिथे उपस्थित. बेलपाडा संघाचे संघनायक, शिंदीपाडा संघाचे संघनायक तिथेच. आणि टॉस होतोय. बेलपाडा संघ जिंकतो आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतो. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील समालोचन कक्षाकडून आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांकडून, आयोजकांकडून. चला मॅच सुरू होणार आहे आणि ज्यावेळेस 41 धावांचा पाठलाग करायचा असेल, शिरगाव संघाला सलामीच्या जोडीची प्रतीक्षा आपल्याला असेलच. फलंदाज मैदानामध्ये येतील. पुन्हा हे घनघोर युद्ध सुरू होईल. मात्र आपल्या समवेत असणार आहे पुढच्या इनिंग साठी प्रसाद परब सर. या स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद नरेश. आजच्या दिवसामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना संघ तुम्हाला पाहते थोडंसं कमी धावसंख्या पाहायला मिळते. 50च्या पलीकडे सुद्धा एकमेव संघ गेला असेल आजच्या दिवसामध्ये. जेव्हा आपण पाहिलं की 52 धावसंख्येचं लक्ष होतं, सकाळ सत्रामध्ये आपण बघितलं की 53 सुद्धा धावसंख्येचं लक्ष असं आपल्याला पाहायला, असे दोन संघ पाहायला पाहिजे. ती 50ची गाठली होती. बावन्न धावसंख्येचा पाठलाग इथे झाला होता, पण एका मोमेंटला असं वाटलं की 49 धावा चेस होतील की नाही, आणि तसं ते पाहायला मिळालं नाही. तिथे मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. खूप चांगला लढत आपल्याला मागच्या सामन्यात पाहायला मिळाली. 9 धावसंख्येत 3 गडी बाद झाले होते आणि अशा मोमेंटला मात्र सामना जिंकू दिला आपल्या संघाने, त्या फलंदाजांनी. तेजस जो मात्र सामनावीचा पुरस्कार त्याने पटकावला. 35 धावांचं योगदान तेजसने आपल्या बॅटमधून दिलं. आता मात्र बघायचं आहे लक्ष गाठायचं ते 41 धावेंचं. सचिन चोरगे मैदानाच्या आतमध्ये येत आहे, स्वतः कॅप्टन, आणि त्यांच्यासोबत आले ते सचिन स्ट्रायकिंग एंडला आहेत. सतीश स्ट्रायकिंग एंडला, सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला. टिळकली हे पंचांच्या भूमिकेत. मुख्य पंच खाटेकर संघाकडून बघायचं आहे. गोलंदाज येतो तो योगेश. सामोरं जाईल तो स्ट्रायकिंग एंडला सतीश. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. योगेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलं षटक हाताळेल सतीशसाठी. फुलटॉस चेंडू समोर केले. ऑन द अप, लाजवाब फटका. ऑन द वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा बाय स्क्रीन समोर चौकार. स्पष्ट करत असताना सतीश चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतोय चौकारच्या मदतीने. इनसाइड आउट क्षेत्रशा तिथे होते. 100 कॅच पकडण्याचा प्रयत्न, त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन जाते. खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबत नाहीये. वेग भरपूर होता फटक्याचा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्याच्या हाताला चेंडू ब्रश येऊन चाटून निघून जातोय. एवढा वेग होता त्या फटक्यामध्ये. धावसंख्या 8. फुल टॉस आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. चेंडू ब्रश कुठे होतोय. टिळकली तिथे बघतायत. लेग बाईचा इशारा
आणि लेगबायच्या स्वरूपात ही धाव अंकित होऊन धावसंख्या अंकित होते ते एकूण धावफलकावर 9 धावा. एकेचाळीस धावसंख्येचं लक्ष आहे. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. मगाशीच मला स्वप्नील गांगणने मात्र माहिती दिली की एसपीएल मध्ये सुद्धा मुरबाडचे काही खेळाडू खेळणार आहेत. सचिन स्वतः तिथे मात्र त्या स्पर्धेमध्ये त्यांनी एंट्री केली आहे, सचिन चोरगे यांनी. आणि एसपीएल मध्ये सुद्धा तुम्हाला हा संघ इथला पाहायला मिळते, काही खेळाडू पाहायला मिळतील. सांगेम प्रीमियर लीग फ्रीवर स्वीप केला, खूप चांगला फटका, जबरदस्त टायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चाबूक शॉट, चौकार. तिसरा चौकार या इनिंग मध्ये. धाव संख्या वेगाने वृद्धिंगत होते, पुढे सरकते ती संख्येवर. हॅलो योगेश, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दोन्ही फलंदाजांनी रिव्हर्स अटेम्प्ट केला, टायमिंग झालेली नाही अजिबात. बॅटची आतली कड, नंतर चेंडू पायाला ब्रश होतोय, शॉर्ट कव्हरला चेंडू निघून जातोय. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट होत आहे ते सतीश सोकांडेकडे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. 41 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 14 ही संख्या उलटी गेली तर ते टार्गेट मात्र तुमच्या समोर आहे 41 धावेंचं. योगेश पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. ओव्हर पिच होतं, चेंडू इनसाइड आउट, ला जवाब फटका. काय टायमिंग आहे, जबरदस्त फटका, क्लासिकल शॉट, चौकार. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाखेर आपण पाहत आहोत धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती एकूण. चांगली सुरुवात, 18 धावा. पॉवर प्लेमध्ये अशाच प्रकारची बॅटिंग व्हायला हवी. सतीश सोकांडे एका बाजूने मात्र जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करतोय. 3 चौकार आतापर्यंत आपल्या बॅटमधून त्याने ठोकलेले आहेत. तर सचिन वैयक्तिक 5 धावेचं योगदान देऊन अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्ट्राईक सचिन सोरगेकडे असणार आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. एकही गडी गमावला नाहीये. दिस इज द प्लस पॉइंट. शिरगाव वर्सेस काटेकर. पहिल्या फळीतली शेवटची लढत मैदानाच्या मध्ये सुरू आहे. सेकंड राऊंडचा टॉस झालेला आहे. बेलपाडाच्या विरुद्ध असेल तो सिंदीपाडा. घमासान पाहायला मिळेल. 2 एकमेकांसमोर दिग्गज खेळाडू. एका बाजूने संगनायक राहुल, एका बाजूने सचिन कैलास बाबरे. या 2 खेळाडूंमध्ये मात्र फाईट असणार आहे आणि दोन्ही आघाडीला समोर समोर येण्याच्या त्रिमात्र शंका नाही. कारण राहुल ओपनिंग गोलंदाज आहेत, संघाचे संघनायक आहेत आणि ओपनिंग बॅट्समन सुद्धा तुम्हाला सिंदीपाडा संघाचे पाहायला मिळतात ते कैलास बाबरे. या दोघांमध्ये फाईट असणार. स्कूप करायचा प्रयत्न, आधीच पवित्रा घेतला होता, चेंडू शॉर्ट ठेवला. गुड डिसिजन, गुड बॉलिंग. सचिन चोरगे गोलंदाज आपला स्टार्ट घेण्याच्या अगोदरच पोझिशन मध्ये आले होते आणि त्यामुळेच की हा चेंडू शॉर्ट ठेवला, आखूट टप्प्याचा ठेवला आणि फलंदाज तिथे फसला. पुन्हा तोच पोझिशन. आता मात्र यश मिळालंय पण चेंडू जास्त उंच गेलाय आणि 2 खेळाडूंमध्ये चेंडू लँड झालाय. तुला नाही मला नाही, अशा मुवमेंटला कोऑर्डिनेशनची गरज असते. येस, नो अँड वेट. मी घेऊ शकतो, आय विल टेक. एवढा लॉलीपॉप कॅच होता, 2 खेळाडू जवळ आले पण लास्ट मुमेंटला बघितलं ज्याने कॉल दिला मी घेऊ, जो पुढे आला होता त्याच्या हाताला सुद्धा चेंडू लागलेला नाहीये. 2 धावा मिळतात त्या सचिनला, 2 धावा मिळतात त्या शिरगाव संघाला. धावसंख्या 20. गोलंदाज या षटकात थोडेसे नाराज. विनायक
राऊंड विकेट मारा करतात पंचांच्या उजव्या बाजूने. पुन्हा तोच पवित्रा घेतलाय, अपील होते लाऊड, धावचीची संधी आणि हिट. आपला राग वसूल केलाय, पण सचिन सुद्धा थंब देतोय त्याला. अँड गुड डिसिजन, आउट, फलंदाज बाद. ते मला सचिन जोरगेकडनं प्रत्येक वेळी पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं की मध्ये बोलतात तेव्हा माईक लवकर जर पाहिली तर फलंदाजी सुद्धा त्यांची खूप चांगली भरलेली पाहायला मिळते. चिवट आहेत एकदम, कारण स्वतः पोलीस सेवेत कार्यरत आहेत. सांघिक यश मिळते. विनायकने यष्टा उद्ध्वस्त केल्या त्या सचिनच्या. थांबून घ्यायचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड यशस्वीच्या लाईन मध्ये जिथे उभा आहे किंवा ते त्या तिथे आपण एक लाईन सरळ आखूया आणि मागे अर्धचंद्र करूया. अर्धचंद्र म्हटल्यानंतर पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गली आहे, फ्लाइंग स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग सर्कल पूर्ण होतं. अशा मुवमेंटला या ठिकाणी फिल्डिंग करत असलेले क्षेत्ररक्षक डोळ्यात अक्षरशः तेल घालून फिल्डिंग करावी लागते. आणि थोडीशी चूक झाली त्या मुवमेंटला, थोडासा चेंडू ओ द विकेट विनायक. हो, फुल टॉस होता. ऑन साईडला खूप चांगला प्लेस केलाय, मनगटी फटका एक्झिक्यूट केलाय. फ्लिकचा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तोपर्यंत मिळते एकच धाव. गुड फिल्डिंग. लोड फुल टॉस चेंडू, मनगटी फटका, फ्लिक एक्झिक्यूट केलाय. 22 ऑन द. एका गड्याच्या मोबाईलला धावसंख्या 22 धावा. स्वतः संगणक तंबूत काय चाललंय, किती ब्रेक होतोय आवाज. शफल झाले पण शॉट, चेंडू जातो तो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू जोपर्यंत उचलतो एक धाव. हॅलो, दोन षटकांचा खेळ समाप्त होते. दोन षटकातील धावसंख्या सुदर्शन मला सांगतात 23 धावा अंकित झाले धावफलकावर. 41 लक्ष घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय संघ, तो म्हणजेच शिरगाव. गोलंदाज येते ते दौलत. खाटेकर संघाला या 41 धावा पण अंकित झाले ते फक्त आणि फक्त मैदानावर 23 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोन षटकाखेर 11:30ची सरासरी मेंटेन केली आहे. स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज सतीश सोकांडे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघत आहोत तो म्हणजेच रुपेश. दौलतचा पहिला चेंडू फोर द विकेट. स्लोअर वन चेंडू आहे, शफल झाले, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग हॅलो हॅलो. पंचांचा इशारा चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार पाहायला मिळतो तो सतीश सोकांडेच्या बॅटमधून. धावसंख्या अंकित झाली ती एकूण धावफलकर मला सांगताय सुदर्शन 31 धावा. अवघ्या 10 धावांची गरज आहे ती शिरगाव संघाला.
ओ द विकेट. स्लोअर चेंडूचा स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षण तिथे होते, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू डीप मध्ये सरकतोय खूप वेगाने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, पंचांचा इशारा चौकार. सहा धाब्यांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकातच मला असं वाटतं इथे टार्गेट पूर्ण होतंय की काय शिरगाव संघाचं, असं काही चित्र इथे मात्र उभारलंय फलंदाजांनी. पुन्हा जर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, टायमिंग होत नाहीये, ओव्हर पिच डिलिव्हरी होती. 10 चेंडू 26 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत सतीश सोकांडेच्या बॅटमधून शिरगाव संघासाठी. त्यामध्ये 6 चौकार त्यांनी मात्र ठोकलेले आहेत. गुड बॅटिंग. दौलत तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज वापरलाय संघनायकाने. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पुन्हा एकदा, खराब शॉट सिलेक्शन. एक्सपेरिमेंट करतात कारण वेळ भरपूर आहे सतीश सोकांडेकडे, शिरगाव संघाकडे. विजयाच्या अगदी अत्यंत समीप पोहोचलेत. या षटकातले चेंडू जर पाहिले तर सुदर्शन मला सांगतात शिल्लक आहेत ते एक चेंडू म्हणजे 13 शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये हवेत त्या 6 धावा. सतीश सोकांडे बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न, मिसफिल्ड. गोलंदाजाकडून एकदा मात्र क्विक सिंगल कंप्लीट केले, चिकी सिंगल. सतीश सोकांडे स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतात. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाखेर अंकित होते त्या एकूण धावफलकावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये हव्यात त्या एकूण 5 धावा. पाच धाब्यांची अजूनही गरज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ज्याने मात्र खूपच सुंदर फलंदाजी केली आहे मैदानावर. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. 41 धावसंख्येचा पाठलाग करताना सचिनच्या सोबत आले होते आणि सतीश सोकांडे मात्र जबरदस्त बॅटिंग तर करतोच आहे आणि आपल्या संघाला तर विजयाच्या समीप तो घेऊन आलाय. बारा चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज येतात ते विनायक. सामना सुरू करावा, वेळ घेऊ नका. ओ द विकेट विनायक. चोरवन चेंडू ऑन साइडला खूप चांगला फ्लिक पाहायला मिळते. मनगटी फटका बॉटम हँडचा खूप सुरेख वापर करत असताना सतीश सोकांडे मिळते या चेंडूवर 1 धाव. स्ट्राईक रोटेट होते रुपेशकडे. रुपेश पहिल्यांदा स्ट्राईक इनला या षटकामध्ये येतोय. ओ द विकेट विनायक. स्लोअर चेंडू तर समोर खेळले ऑन साइडला. मॅच फिनिश, मॅच विनिंग शॉट, सीमारेषेच्या बाहेर चौकार.